जून मध्ये आपण बघितलं की पावसाचं जे प्रमाण आहे ते महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशभर कमीच होतं. त्यानंतर जुलैचं डिस्ट्रिब्युशन आपण जर बघितलं तर जुलैमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडलेला आपल्याला दिसून आला. 1 ते 8 जुलैच्या दरम्यान चांगला पाऊस झालेला आपण बघितला. त्यानंतर 10 ते 15 जुलै चा जो पिरियड होता त्यावेळी खंड बघितला आणि त्यानंतर 16 जुलैनंतर जो पाऊस कंटिन्यू होता तो जवळजवळ 15 ते 16 दिवस आपण कंटिन्युअसली पावसाचे दिवस बघितले आणि त्यामुळे त्याचं जे डिस्ट्रिब्युशन जे होतं ते पश्चिम महाराष्ट्रात जास्त होतं आणि इतर ठिकाणी जर सांगायचं झालं तर ऑगस्टचा 2रा आणि 3रा आठवड्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा समाधानकारक पावसाची हजेरी आपण बघितली. परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर किंवा ऑगस्ट 2 ते 3 ऑगस्ट नंतर पावसाने बऱ्यापैकी खंड घेतलेला आपण बघतोय. बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि तो सर्वदूर होताना दिसत नाही. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. तर त्याचे कारणं सांगायचे झाले तर जुलैमध्ये ज्या सिस्टम्स तयार झाल्या होत्या बंगालच्या उपसागरामध्ये आणि इतर ज्या हवामान प्रणाली आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल आहेत, त्या सगळ्या ॲक्टिव्ह होत्या. आता जर बघितलं तर कमी दाबाचे क्षेत्र बनतायत, परंतु ते सगळे उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये बनतायत आणि त्याची मूव्हमेंट ही उत्तर-पश्चिम दिशेने आहे किंवा नॉर्थ वेस्टवर्ड आहे आणि त्यामुळं स्टेट्स लाईक ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार इकडे जास्त पाऊस पडताना दिसतोय. आणि आजचं जर आपण बघितलं तर जसं मी सांगितलं की सॅटेलाइट इमेजरीवरून आपण बघू शकतो की एक कमी दाबाचं क्षेत्र इथं बनलेलं आहे. परंतु त्याची मूव्हमेंट नॉर्थ वेस्टवर्ड असणार आहे आणि त्यामुळं ह्या रिजनवर त्याचा जास्त इम्पॅक्ट असेल, ज्यामध्ये पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार असेल. त्यानंतर येणाऱ्या 5 दिवसांचा जर महाराष्ट्राचा अंदाज बघाल तर गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो आणि म्हणून येलो अलर्ट दिलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नसेल आणि त्याचं प्रमाणही हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच असण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे आणि त्यानंतर जर काही अपडेट्स असतील तर भारतीय हवामान विभागाकडनं तसं कळवलं जाईल. आता जर बघितलं तर तूट जी आहे ती मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा त्याचबरोबर विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये ओव्हरऑल जी तूट आहे 1 जून ते आतापर्यंतचं जर ची जी तूट आहे ती स्पेशली चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचं जर सांगायचं झालं तर जालना, हिंगोली, बीड, सोलापूर या ठिकाणी तूट खूप जास्त आहे. त्यानंतर धाराशिव, लातूर इकडे सुद्धा तूट पावसाची कमीच आहे म्हणजे जास्त आहे. ह्या वर्षीचं जर आपण ह्या महिन्याचं जर बघितलं स्पेशली तर तुटीचं प्रमाण खूप जास्त आहे. आपण पूर्ण बघू शकतो की अहिल्यानगर असेल, बीड असेल, हे सगळे जे येलो आणि रेड कलरमधले जे डिस्ट्रिक्ट्स आहेत तर ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रच येतोय. 1-2 डिस्ट्रिक्ट जर सोडले ज्यामध्ये पुणे आणि सातारा येतोय, त्याचबरोबर कोल्हापूर येतोय आणि हे डिस्ट्रिक्ट जर सोडले आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पालघर हे जर डिस्ट्रिक्ट सोडले किंवा धुळे, नंदुरबार जर सोडलं किंवा जळगाव सोडलं तर इतर पूर्ण ठिकाणी आपण बघू शकतो की पिवळे किंवा रेड कलर्स आहेत. याचाच अर्थ असा आहे की ऑगस्टमध्ये खूप कमी पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाची तूट जी ही 50%पेक्षाही जास्त आहे. सर एल निनोचा आता हा इफेक्ट आता प्रकर्षाने स्ट्रॉंगली आता दिसू लागला असं आपण म्हणू शकतो पार्शियली आणि जसं आपण दरवेळी सांगत असतो की 5 ते 7 दिवसांमध्ये ज्या सिस्टम्स किंवा सिनॉप्टिक सिस्टम्स बनतात त्यावर पावसाचं डिस्ट्रिब्युशन अवलंबून असतं. आता जर बघितलं तर नक्कीच एल निनोचा इम्पॅक्ट आपल्या रिजनवर होताना दिसतोय असं आपण म्हणू शकतो. सर अनेक ठिकाणी जसं आता बघितलं आपण पाऊस नाही आहे समाधानकारक. शेतकऱ्यांसाठी आगामी काळात आणखी संकट हे हवामानामुळे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे पुढं? येणारे 5 ते 7 दिवस तरी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पाऊस सर्वदूर नसणार आहे आणि त्याचं डिस्ट्रिब्युशन जे आहे ते अनइव्हन असणार आहे. त्याचबरोबर पाऊस सर्वदूर नाही आहे. मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये तरी आता येणारे 5 ते 7 दिवस नाही आहे. त्यानंतर जर काही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर तसं आमच्या बुलेटिनद्वारे किंवा प्रेस रिलीजद्वारे जसं सांगितलं जाईल, पण आता तरी तशी परिस्थिती दिसत नाही. सर पण ऑगस्ट महिन्यामध्ये आपला जो अंदाज आहे तो सरासरीपेक्षा कमीच असण्याची शक्यता आपण दिली होती आणि त्यानुसार तसं होतंय आणि पण जर काही चेंजेस जर असले तर तसे सांगितले जातील. पण
ओव्हरऑल परिस्थिती तशीच आहे.